खेळ होईल. कोणत्याही स्पर्धेमध्ये आपल्या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची प्रत्येक खेळाडूने, प्रत्येक क्रिकेट रसिकाने या ठिकाणी आपण काळजी घ्यायची आहे. कारण की या पाठीमागे आयोजकांचा खूप मोठा हातभार असतो, खूप दिवसाचे प्लॅनिंग असतं. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय, कृपया बॉल KGN व कामोडी प्रीमियर लीग 2026 आणि हा आजचा दुसरा दिवस. अजून 2 दिवस मॅच, टोटल तब्बल 4 दिवसाचे भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या दिवसामधला हा चौथा सामना असेल तो जिजाऊ फायटर विपक्ष आयडियल अकॅडमी. एक सामना असेल तो केपीएलचा, एक सामना असेल तो KGNचा. असा वेगळाच फॉर्मॅट यावर्षी आयोजकांच्या माध्यमातून पंचांनी बॉल जवळ ठेवा तुमच्याकडे. अजून एक बॉल पाहिजे. येस, तर पाहूया ज्याचे संघ आतुरतेने वाट पाहत होतो खेळाडू मैदानामध्ये आलेला आहे. लवकरात लवकर सामना, वारंवार वॉर्निंग केली जाते की सामन्याला कृपया सुरुवात करा, खूप वेळ झालेला आहे. तर या ठिकाणी आगमन होते ते आमचे लाडके मित्र संदीप घोडके. कृपया सामना लवकर सुरू करून घ्यायचा आहे. वारंवार पाठवून कॉल दिला जातोय, खूप वेळ झालेला आहे. आणि यापुढील होणारे देखील सामने जे आहेत त्यांना सगळ्यांना विनंती असेल की आपला संघ इथे वेळेवरती उपस्थित ठेवा, वेळेचं भान ठेवा, जेणेकरून मॅच तुम्हाला प्रॉपरली 5-5 ओव्हरचे खेळवता येतील. तर या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी आहे. या दिवसामधला KGN आणि KPLचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामधील चौथा सामना असेल आणि KPLचा दुसरा सामना असेल. जिजाऊ फायटर विपक्ष आयडियल अकॅडमी. आदरणीय मुन्नाभाई पटेल या ठिकाणी त्यांचं आगमन झालं, त्यांचं देखील आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. ओके, सातत्याने गुजराती समाजाच्या या ठिकाणी मॅच, भव्य दिव्य मॅच आयोजित केल्या जातात, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. तर आता अभिनवला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती नाणेफेक जिंकून प्रथमतः आयडियल अकॅडमी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आव्हान दिले ते जिजाऊ फायटर या संघाला. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिले षटक हाताळेल तो अभिनव. आदरणीय प्रवीणजी कवडे यांचं या त्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अभिनव गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईकला आहे तो महेश मध्ये, नॉन स्ट्राईकला आहे तो संदेश भगत, दोन्ही हार्ड हिटर कामोड्यामधील. पाहूया अभिनवचा पहिलाच बॉल आणि हा अप्रतिम दर्जाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो लॉंग ऑफच्या दिशेला. आणि हा बॉल चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण कप्तान गणेश कटके यांच्या मध्ये पाहायला मिळालंय, परंतु चपळीने 2 धावा पूर्ण. फटका खूप चांगला होता. नक्कीच आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं गेलं महेश मध्येच्या बॅट मधून. मंगेश तनपुरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
अभिनवचा दुसरा चेंडू महेश मदनेसाठी पंचांना पार केले, बॉल सोडलाय आणि अप्रतिम दर्जाचा फटका बॉल भिरकवून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल चालाय सीमा पार, वन बाउन्स. पाहूया कॉल काय असेल. काहीसा कन्फ्युजन होतं परंतु नक्कीच लाईनमनच्या माध्यमातून या ठिकाणी 4 धावा घोषित केलेत. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 6. अभिनव एक उत्कृष्ट असा गोलंदाज, काहीच मोठा रनअप, त्याच काहीच 10-12 पावलाचा रनअप. धाव घेतली, बॉल सोडलाय आणि हा चांगला एक बॉल आणि हा चपळाईने 1 धाव पूर्ण केल्यात. एकीने धावसंख्या पुढे सरकेल. चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू हाताळते आयडी कांबळे बंधू. आयडी कांबळे यांचं देखील या ठिकाणी आगमनाला हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून आमदार चषक काही दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. तर धावसंख्या झाली ती 7. संदेश भगत आले, ज्यांनी गेल्या केपीएलच्या हंगामामध्ये आपलं अर्धशतक ठोकलं होतं या मैदानावरती. ते संदेश भगत स्ट्राईकला आलेत. पाहूया कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळेल. काहीच 10-12 पावलाचा रनअप. पंचांनी धाव घेतली अभिनवने आणि बॉल सोडलाय आणि हा चांगला बॉल. बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाहीये. बॉल चालाय निर्धाव, बॉल चालाय डॉट. चांगली गोलंदाजी अभिनवच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल. आतापर्यंत धावसंख्या जखून ठेवली 7 वरती. आतापर्यंत 4 बॉल हाताळले गेलेत. पाहूया पुढील बॉल काय असेल. आणि हा पुन्हा सेम डिलिव्हरी, सेम बॉल. बॉल पुन्हा एक जातोय निर्धाव, बॉल चाललाय डॉट. चांगल्या प्रकारचं चेअरअप केलं जातंय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतो तो नितीन पन्हाळे. माऊली 11 संघातून सातत्याने आपण त्याला मैदानावरती पाहत असतो. नितीन पन्हाळेला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कांबोड्यामध्ये ओळखलं जातं. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनव काहीसं क्षेत्ररक्षण बदल करतोय, जशी काय ऑस्ट्रेलियाची टीम मैदानामध्ये उतरले अशा प्रकारचं चित्र काहीतरी मैदानात दिसतंय. तर पाहूया पुढील बॉल. आणि किती वेळ मला तुम्ही थांबवणार. बॉल दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. कणकणीचा संदेश भगतचा लाजबाब षटकार. नक्कीच षटकार आणि धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 13. चांगल्या प्रकारची बॉल या आधीचे 2 चांगले टाकले होते अभिनवने, परंतु संदेश भगत बोलतात बराच वेळ त्याला थांबू शकत नाहीये आणि त्याच्याच बॅट मधून आला एक मोठा फटका. 1 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 13. अजून 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 4 ओव्हर मध्ये किती धावसंख्या उभारून देईल आलेली सलामीर जोडी संदेश आणि महेश. महेश मधलेला यंदा आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहाल. पनवेल प्रीमियर लीग महेश मध्ये खेळला, चांगल्या प्रकारचा स्वतःचा परफॉर्म दिलाय. त्याचप्रमाणे रायगड प्रीमियर लीग फेब्रुवारी मध्ये देखील होणार आहे, तेव्हा पण देखील महेशला पाहूया. त्याचप्रमाणे रबर बॉल देखील महेश मधनेला आपण पाहिलं. आणि नितीन पन्हाळे गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण. नितीन पन्हाळे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो नितीन पन्हाळे. पाहूया नितीन आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देईल. या मैदानावरती सर्वात जास्त प्रॅक्टिस कोण करत असेल तर त्याचं नाव आहे ते नितीन पन्हाळे. दिवस असो, रात्र असो, उन्हाळा असो, पावसाळा असतो, नितीन पन्हाळे प्रॅक्टिससाठी थांबत नाही आणि त्याच्या प्रॅक्टिसचाच फायदा पूर्ण आउटपुट आपल्या संघाला 100% देण्याचा प्रयत्न तो करत असतो. आणि आता पाहतोय आपण त्याला गोलंदाजी मार्कसाठी
काहीच 7-8 बॉलवर पंचांना पार केले आणि हा स्लो डिलिव्हरी आणि मग उत्कृष्ट असा एक धाव कंप्लीट, एकीने धाव संख्या. परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा असेल. काहीच क्षेत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे पंचांनी नक्कीच नो बॉलचा कॉल दिलाय. नजरहाटी दुर्घटना घटी. संघनायकाने क्षेत्र लावताना चारी बाजूला बघायचं असतं. नक्कीच याचा फायदा झालाय तो. आता पाहूया, आता नक्कीच असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आला आहे तो फ्री हिट आयडियल अकॅडमी. पाहूया आपल्या संदेश भगत हा फ्री हिटचा बॉल कशा प्रकारचा ठोकतात की त्याला नितीनपणा रोखतो. संदेश भगत, नितीन पनाळे. पाहूया फ्री हिटचा चेंडू आणि बॉल ठोकलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला, परंतु नक्कीच त्यामध्ये एक धाव घेतली जाईल. एकेरीने धावसंख्या पुढे सरकेल. नक्कीच नितीन पनाळे सातत्याने प्रॅक्टिस करत असतो आणि गणेश सर याचा फायदा करून दिला आपल्या संघाला. फ्री हिटचा येस आदरणीय शंकर भाऊ जाधव एक कामोड्याचा लाडकं व्यक्तिमत्व. सामाजिक असो, राजकीय असो, प्रत्येक आणि क्रीडा असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये सातत्याने दिसणारं नाव म्हणजे टायगर भाऊ अर्थात शंकर जाधव. आणि हा स्लोअर डिलिव्हरी, परंतु नक्कीच दिशाहीन, दिशा भरकटलेला चेंडू. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. एक धाव नक्कीच घेतली जाईल. एकीने धाव संख्या पुढे सरकेल. महेश मधनेसारख्या मोठ्या फलंदाजाला रोखावं लागणार, तर नक्कीच आपल्याला गोलंदाजीमध्ये काहीतरी परिवर्तन करून त्याला थांबावं लागणार, अशी काही संकल्पना नितीन पनाळेच्या डोक्यामध्ये. पाहूया पुढील बॉल आणि हा एक चांगला मोठा फटका. बॉल चालाय स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँडच्या दिशेने. बॉल चालाय सीमा पार. महेशचा दर्जेदार षटकार. 6 धावेने डॅशबोर्ड पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 23. यासाठी महेश मधलेना कामोड्याचा आयकॉन म्हणून ओळखला जातो. दीपक शिंदे याचा खास मित्र. आणि हा फुल टॉच बॉल, परंतु नक्कीच हाईट जास्त आहे पंचांकडं. नो बॉलचा इशारा येईल. या आधीचा एक नो पडला होता, त्यामध्ये क्षेत्राच्या मध्ये काहीसा बिघड होता त्यामुळे. आणि आता हा फुल टॉच बॉल होता. नक्कीच फ्री हिट असेल. फ्री हिट महेश मधने करेल का हिट, पाहूया. येणारा बॉल सांगेल. प्रयत्न करणार 100% असणार, परंतु नितीन देखील कमी नाहीये. पाहूया बॉल सोडलाय आणि हा खोलवरचा बॉल, दर्जेदार बॉल. नक्कीच एक धाव घेतली जाईल. आतापर्यंत 2 फ्री हिटचे बॉल पडलेत, परंतु दोन्ही फ्री हिट वरती एक धाव घेतलेत. म्हणजे बघा नितीन पनाळे आपल्या प्रॅक्टिसचा पुरेपूर फायदा करून देतो आपल्या संघाला. फ्री हिटचा बॉल विचार केला तर नक्कीच चौकार किंवा षटकार असतो, परंतु एक धाव देण्यात सक्सेसफुल नितीन पनाळे. पाहूया पुढील बॉल संदेश भगत साठी आणि हा एक मोठा फटका, परंतु उंची जास्त, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणि हा चांगला होतोय झेल आणि संपतोय संदेश भगतचा खेळ. 1-1. ज्याच्याकडून अपेक्षा होती, ज्याच्याकडून आशा होती, तो फलंदाज बाद होतोय. आणि आता पाहूया त्याची जागा घेण्यासाठी कोण येतो. आयडियल अकॅडमी याला पहिला जिजाऊ फायटर या संघाला पहिलाच धक्का मिळतोय. कामोड्याच्या केतन म्हात्रे अर्थात नारायण गायके आणि अप्रतिम दादाचा झेल या ठिकाणी टिपलाय आणि संदेश भगतला रोखलंय. आणि आता पाहूया नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, तो एक हट्टाकट्टा फलंदाज. पाहूया कृपया. ऋषी म्हात्रे मैदानाचा ताबा घेतलाय. स्ट्राईकला आहे तो ऋषी म्हात्रे, नॉन स्ट्राईकला आहे महेश मदने. पाहूया ऋषी म्हात्रे आपल्या संघासाठी काय योगदान देईल. नितीन पनाळे गोलंदाजी मार्क वरती आणि हा चांगला एक फटका. जस्ट बॉलला क्लिक केलाय, ढकलून दिले आणि बॉल चाललाय सीमा पार, खणखणीत असा चौकार.
चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल. नक्कीच ऋषीने आपल्या ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर करून या ठिकाणी आज चौकार घेतला. आपलं स्वतःचं खातं खोलले चौकाराने. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. एक क्लासिकल फटका या ठिकाणी. बॉल जसा आला तशी त्याला दिशा दिली आणि नक्कीच 4 धावा गेल्यामध्ये सक्सेसफुल ठरला. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते ती 29. नितीन पनायचा पुढील बॉल आणि हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच बॅटची कडा लागल्या आणि नितीन पनाळे स्वतः झेल खाली आणि झेल बाल होतो तो ऋषी. काहीस समाधानकारक फलंदाजी करू शकला नाहीये. आणि पाहूया ऋषी जागा घेण्यासाठी कोण येतोय. नफीज खान एक रफ्तार गोलंदाज म्हणून या ठिकाणी पाहायला जाते सातत्याने आपल्या कामोट्यामध्ये. जेव्हा जेव्हा कामोटे कॉलनीच्या मॅचेस असतात तेव्हा नफीज खानची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु आज फलंदाजीच्या स्वरूपात आला आहे. लवकरच आलाय. पाहूया नक्कीच संघाला काय योगदान देईल याची सगळ्यांकडे लक्ष असेल सगळ्यांचं. तर दोन ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 29 आणि 2 फलंदाज झालेत बाद. अजूनही सलामीवर आलेला महेश मदने मैदानामध्ये आहे. नफीज स्ट्राईकला आहे. महेश मदने साताऱ्याचा हिरा सितारा. नॉन स्ट्राईकला येतो नफीज. पाहूया महेश मदनेकडे खूप क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. सातत्याने आम्ही प्रॅक्टिस मध्ये पाहत असतो. बॉल सगळे रस्त्याच्या पलीकडे मारत असतो. पाहूया अभिनव कडून पहिलं षटक चांगल्या प्रकारचं हाताळलं होतं. त्याचमुळे संघनायकाच्या माध्यमातून त्याला दुसरं षटक. मातोश्री इलेव्हन संघाच्या सगळ्याच खेळाडूंनी व्यासपीठावरती यायचे. आपले जे युनिफॉर्म आहेत इथे जमा आहेत. तर मातोश्री इलेव्हन संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की व्यासपीठावरती यायचंय. तर अभिनवचा पहिलाच बॉल महेश मदनेसाठी पंचानं पार केला आणि फुल टॉच बॉल. परंतु नक्कीच फुल टॉच बॉलवर तो महेश मदनेला फसवण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अभिनव आणि घेतलाय झेल आणि संपलाय महेश मदनेचा खेळ. महेश मदने एक समाधानकारक अशी खेळी आपल्या संघासाठी करून गेलाय. परंतु नक्कीच पाहूया येणारा पुढील फलंदाज. अजूनही तब्बल 17 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल. या 17 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 29 आणि उर्वरित 17 चेंडू शिल्लक आहे. त्यामध्ये पाहूया कितपत धावसंख्या उभारली केली जाईल. आणि एक नवीन हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या दिशेनं पुन्हा एक डावखुरा फलंदाज मैदानामध्ये उतरलाय तो सर्वेश तिवारी. पाहूया सर्वेश तिवारी पडतो का सगळ्यांवरती भारी. कारण नक्कीच प्रॅक्टिसच्या वेळी चांगली फटके खेळत असतो. एक डावखुरा फलंदाज आहे. चांगले फटके खेळण्याची क्षमता पात्रता त्याच्याकडे आहे सर्वेश तिवारी. सर्वेश तिवारी. पाहूया पहिलाच बॉल अभिनवचा काय असेल आणि रफ्तार आणि हा एक मोठा फटका खेळाय. बॉल चालाय सीमा पार. खणखणीत असा दर्जेदार सर्वेचा षटकार. नक्कीच चर्चा झाली होती त्याच्या फटक्याची आणि आल्या आल्या स्वतःला त्याने प्रूव्ह करून दिलं की मोठमोठे फटके आजही देखील मी प्रॅक्टिसला ज्या पद्धतीने खेळतो त्या पद्धतीने आज देखील मारणार. चांगल्या प्रकारचे या ठिकाणी जिजाऊ संघाकडून चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. एक डावखुरा फलंदाज बाद झाला तरी हरकत नाही. दुसरा डावखुरा फलंदाज आमच्याकडे जमा आहे आणि तो चांगला फटके चांगली खेळ करू शकतो. आमच्या संघाला धावसंख्या पुरेपूर उभी करून देऊ शकतो हे प्रूफ करून दिले ते सर्वेशने. पाहूया अभिनवचा पुढील बॉल आणि पुन्हा एक बॉल चाललाय. परंतु नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात आणि नारायण गायकवाड दुसरा चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि दुसरा डावखुरा फलंदाज होतोय बाद.
पहिला फुलटॉस नक्कीच सीमा पार गेला होता, परत दुसरा फुलटॉस बॉल काहीसा फसवा निघाला आणि नक्कीच झेल चांगल्या प्रकारे घेतलाय. आतापर्यंत नारायण गायके आणि अप्रतिम दर्जाचे 2 झेल आणि 2 चांगले फलंदाज बाद केले ते नारायण गायके, अर्थातच कामोट्याचा केतन म्हात्रे याने. आणि नवीन फलंदाज मैदानात उतरला तो आशुतोष पावडे. आशुतोष पावडे नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतला. अभिनवची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, अभिनवचे दुसरे षटक आहे. पाहूया पंचांना पार केले, बॉल सोडलाय आणि हा चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेला, परंतु उंची जास्त, लांबी खूप कमी, परंतु क्षेत्ररक्षक मैदानाच्या बॉलच्या खाली नाही. नक्कीच चपळाईने 2 धावा पूर्ण या ठिकाणी केल्या जात आहेत. नक्कीच फटका चांगला होता, परंतु उंची खूप जास्त होती, लांबी खूप कमी होती, परंतु नक्कीच 2 धावेचा फायदा संघाला होतोय. बघा अभिनवचा पुढील चेंडू आशुतोषसाठी आणि हा फुलटॉस चेंडू आणि बॉल जातोय 1 बाउंड सीमा पार, कणकणीत असा आशुतोषचा चौकार. चौकीने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती किती 41, 41, लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत अभिनवचे बरेचसे फुलटॉस चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालेत. मॅन ऑफ द मॅच देताना हे फक्त त्यांच्यासोबत द्यायचं. ओके डन. ओके, तर नक्कीच IDFC बँककडून सातत्याने KPL खूप चांगली स्पॉन्सरशिप असते आणि हा अभिनवचा अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाहीये आणि तिसऱ्या ओव्हरचा देखील खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 41. रिंगपुली बाई काय बोलला, रिंगपुली बाईची पायाखाली फोटो अशी वाली. तर पाहूया आता गोलंदाजी मार्कवरती कोण येईल. गणेश कटके स्वतः संघ नायक या ठिकाणी आले ते गणेश कटके. पाहूया नायक आहे ना, कॅप्टन तुझा, कॅप्टन टॉस उडाला, टॉस उडतो आला होता, परंतु नक्कीच नितीन पन्हाळे आणि गणेश कटके यांच्यावर संघ नायकाची जबाबदारी सोडले. नितीन पन्हाळे यांच्याकडे चांगल्या प्रकारची शैली आहे, क्षेत्र सजवण्याची, बॅटिंग बॉलिंग सगळी ऑलराऊंड अष्टपैलू यासाठी ओळखले जातात नितीन पन्हाळे. पाहूया गणेशचा पहिलाच बॉल असेल आणि हा चांगला एक बॉल भिरकावून दिलाय, बॉल केला, पूल होतो सक्सेसफुल, बॉल चालाय सीमा पार, खणखणीत असा षटकार. नफीजने आपलं स्वतःचं वैयक्तिक षटकारानं खातं खोललंय. नक्कीच ज्या प्रकारे रफ्तार त्याची गोलंदाजी असते त्याच प्रकारे आपली फलंदाजी दाखवतोय तो नफीज. गणेशचा आल्याला समाचार घेतला षटकाने. पाहूया पुढचा बॉल काय असेल आणि हा खोलवरचा बॉल चांगल्या प्रकारचे हेलिकॉप्टर शॉट मारलाय. नक्कीच 1 धाव चपळाईने पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न असफल. नक्कीच 1 धाव घेतली जाईल. आशुतोष पुन्हा आलाय. आशुतोषने देखील सुरुवातीला 1-2चा फटका खेळला होता, नंतर चौका टोकला होता, त्याच्याकडे देखील क्षमता आहे. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल आशुतोष आणि नफीज यांच्याकडून. संघाला जिजाऊ या संघाला अपेक्षित धावसंख्या उभारण्यात मदत करतील का. आणि हा काहीसा वेगळा फटका प्रयत्न होता, परंतु बॉलचा आणि बॅटचा काही संबंध होऊ शकला नाहीये. धावसंख्या स्थिरावली. जिजाऊ फायटर, नक्कीच फायटर शब्दाप्रमाणे फाईट करते. आलेले फलंदाज देखील चांगल्या प्रकारचे खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. आयडियल अकॅडमी याच्याकडून गोलंदाजी मार्कवरती आहे ते गणेश कटके. पाहूया गणेशचा पुढील चेंडू आणि हा एक स्लोअर चेंडू, नक्कीच बॉल हवेमध्ये आहेत. क्षेत्ररक्षक आणि नितीन पन्हाळेकडून होतो एक चांगला एक झेल आणि संपतो आशुतोषचा खेळ. पाहूया नवीन फलंदाज कोण येईल.
जो कोणी येईल त्याला खूप कमी बॉल शिल्लक आहे, त्यामध्ये मोठे फटके खेळावे लागेल. जवळपास 5 ओव्हरला जवळपास 60च्या आसपास कोण नेलात तर काही तर मॅच चांगली होईल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे फलंदाजी आपल्याला करावी लागेल. पाहूया नवीन फलंदाज कोण आलाय. त्याला माझी साडी आपला सिद्धप त्याचं नाव काय ते संतोष. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो संतोष कुळेकर. संतोष बघूया काय म्हणतोस, फलंदाजी कशा प्रकारचे करेल. नितीन पनायचा पहिलाच बॉल आणि पुन्हा एक खोलवरचा. नक्कीच चपळाईने एक धाव दुसऱ्याचा देखील प्रयत्न होईल का, परंतु नाही. स्टॉप म्हणून काहीशी मिसफिल्ड होते परंतु एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु नफीजने स्वतःकडे कॉल घेतला. याचा अर्थ असा की नफीज स्वतः काहीतरी प्रूव्ह करून दाखवू शकतो. त्याच्यावर स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स आहे. बघूया याच कॉन्फिडन्सचा कितपत फायदा आपल्या संघाला करून देतील. नफीज गोलंदाजी मार्कवरती गणेश कटके. नफीज टू गणेश कटके. पाहूया गणेश कटकेने धाव घेतली नफीजच्या दिशेने आणि बॉल सोडलाय आणि हा काहीसा दिशाहीन दिशा भरकटलेला खूपच बाहेरचा बॉल होता. नक्कीच वाईटच्या स्वरूपात असेल. एक धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 50. नक्कीच जिजाऊ संघाचं अर्धा षटक पूर्ण झालं तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिजाऊ फायटर संघाच्या आलेले जे फलंदाज त्यांनी चांगली कामगिरी केली. नक्कीच आपल्या संघाला अपेक्षेची धावसंख्या नक्कीच पूर्ण करून देतील अशी आशा आहे आणि अपेक्षा आहे आयडियलचा. आणि हा एक चांगला फटका आणि परंतु नक्कीच बॅट कट. बॅटने घेतले बॉलची कडा आणि नफीसचा खेळ संपतोय. आणि आता पाहूया नफीची जागा घेण्यासाठी कोण मैदानात येईल. नक्कीच गणेशने जरी पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ला होता परंतु चांगल्या प्रकारे कमबॅक करून दिले आणि चांगले मोठे फलंदाज एका ओव्हरमध्ये 2 फलंदाज बाद केलेत गणेश कटके आणि नक्कीच कौतुक कराल तेवढं कमीच आहे. तर पाहूया अजूनही अंतिम षटक मैदानामध्ये शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो निखिल आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो राहुल पवार. स्ट्राईकला आहे तो संतोष. नॉन स्ट्राईकला आहे तो राहुल. गोलंदाजी मार्कवरती आहे तो निखिल. माऊली 11 संघामध्ये सातत्याने आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे तो निखिल माऊली 11 संघाचा. त्याचप्रमाणे यशी रक्षक देखील आहे तो माऊली 11 संघाचा. दोन्ही संघ. तर पाहूया निखिलचा पहिलाच बॉल आणि रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलाय आणि बॉल भिरकावून दिलाय. बॉल चालाय थर्ड मॅनच्या दिशेने सीमा पार कणकणीत असा चौकार. चौक्याला नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 54. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. पाहूया येणाऱ्या 5 चेंडू मध्ये किती मोठे फटके येतील. संतोष चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी शेवटचे. तर पाहूया निखिलचा पुढील चेंडू संतोषसाठी आणि हा काहीसा फसवा चेंडू. नक्कीच कशा प्रकारचे खेळी करेल संतोष हे निखिलने जाणलं आणि त्याच प्रकारे बॉल सोडून दिलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानामध्ये. धावसंख्या झाली ती 54. पाहूया किती धावांचं आव्हान देईल त्या आयडियल अकॅडमी संघाला. पाहूया निखिलचा पुढील बॉल आणि हा पुन्हा रिव्हर्स अस्त्र. काही गरज नसताना शेवटचं षटक आहे तर नक्कीच रिव्हर्स फसला जातोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक. चांगल्या प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी पाहिले. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत नितीनने आणि 4 धावा दिल्यात फक्त. पहिल्या बॉलवर चौकार आला होता परंतु येणारे 2 बॉल चांगल्या प्रकारचे डॉट घालवलेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. चौथ्या चेंडू धाव आणि हा फुल टॉस चेंडू परंतु तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच एक धाव घेतली जाईल. अप्रतिम दर्जाचा थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. नितीन पवार आणि बॉल अडकवलाय.
तर पाहूया निखिलचा पुढील बॉल. 2 चेंडू शिल्लक आणि हा फुल टॉच बॉल लॉंग ऑफच्या दिशेला टोकलाय आणि बॉल चालाय सीमा पार. षटकार. खूप वेळ मैदानामध्ये शांत होता, परंतु त्याच फलंदाजाने मैदानाच्या बाहेर बॉल टेकलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. नक्कीच या 6 धावेचा पुरेपूर फायदा होतोय तो जिजाऊ फायटर संघाला आणि संघाची धावसंख्या झाली ती 61. नक्कीच अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू निखिलचा आणि येतो का मोठा फटका आणि अकोलवरचा ब्लॉक. असा बॉल बॅटचा बॉलचा संबंध होत नाहीये, परंतु चांगले 10 रनांची षटक हाताळले ते निखिलने आणि 11 धावांचं आणि संघाला आव्हान दिले ते आयडियल अकॅडमी संघाला 62 धावांचं आव्हान दिलं आहे. तर पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पेललं जाऊ शकतं ते आयडियल अकॅडमीच्या फलंदाजाच्या माध्यमातून. तर ह्या पुढील होणारा सामना असेल तो मातोश्री 11 विपक्ष स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील, प्राची 11 नौपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या पुढील होणारा सामना मातोश्री 11 विपक्ष स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील आणि प्राची 11 नौपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती करतोय की आपण ओके. मातोश्री संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. रविराज भगत यांच्या मालकीचा संघ पुढील 5 मिनिटांमध्ये आलेले आहेत. ऑन द वे आहेत. चिन्मय साळुंके नाणेफेकीसाठी आलेले आहेत. पहिला सामना त्यांनी जिंकला होता. नक्कीच प्रशांत याचं कौतुक कराल तेवढं कमीच आहे, कारण की 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना प्रशांतने चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. रविभाऊने सगळे देव पाण्यात ठेवले होते असे सगळे बोलत होते आणि नक्कीच त्याचा फायदा झाला रविराज भगत यांना. यापुढील होणारा सामना असेल तो मातोश्री 11 विपक्ष स्वर्गीय मनोज कृष्ण पाटील, प्राची 11 नौपाडा. अतुल आहे ना. संघाचे संघनायक अतुल म्हात्रे आणि चिन्मय साळुंके या ठिकाणी आले. पाहूया या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेक केली जाते आयोगाच्या माध्यमातून. नक्कीच पाहूया. तर मातोश्री 11 नाणेफेक जिंकले. लवकरात लवकर संघनायकाची विनंती आहे की आपला निर्णय कळवायचा आहे. तसेच चिन्मय साळुंके यांना पुढील मॅचसाठी शुभेच्छा. दोन बॉल दिले का नवीन तिकडे. बॉल बॉल जमायत का सर? बॉल हॅलो हॅलो हॅलो. जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ कामोठे आयोजित KGN व KPL प्रीमियर लीग 2026 एक बनेंगे नेक बनेंगे यांच्या माध्यमातून आपल्याला लीग स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय दिबा पाटील क्रीडांगण कामोठे यांच्या माध्यमातून आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. सुंदर असं लाभलेलं हे क्रीडांगण. तदनंतर मात्र इथं आपल्याला स्टँड पाहायला मिळतात. स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड, तदनंतर स्वर्गीय गेणू नारायण म्हात्रे स्टँड, तसेच जय हनुमान ग्रामस्थ मंडळ कामोठे स्टँड इथं आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे मात्र टार्गेट असेल जिजाऊ फायटरसाठी 5 षटकांमध्ये 62 धावांची आवश्यकता असेल. जाऊया पुन्हा एकदा समालोचन ऐकूयात समालोचक कुंदनजी यांच्या माध्यमातून.
तर मैदानाचा ताबा घेतलाय तो सलामीर जोडी पाहतोय आपण मैदानामध्ये. अभिनव आणि नितीन पन्हाळे दोन्ही आक्रमक जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली. हॅलो हां बोला. हां सांगितलं येणार नंबर नाही ते निखिलचा नंबर आहे. बोललोय ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. हां नंबर पडतो. तर या ठिकाणी आपण स्ट्राईकला पाहतोय ते नितीन पन्हाळे आणि नॉन स्ट्राईकला येतो अभिनव. दोन्हीही अष्टपैलू खेळाडू आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय तो नफीस खान. आव्हान दिले ते 62 धावांचं. कशा प्रकारे पूर्णत्वास नेतो हा संघ आयडियल अकॅडमी. या संघावरील जबाबदारी दिली जिजाऊ फायटर संघ तब्बल 62 धावांची कशा प्रकारे पूर्णत्वास नेतील हे पाहूया. यशरेखाच्या भूमिकेत पाहतोय आपण महेश मदने. काय क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. एक रफ्तार गोलंदाज कामोड्यामध्ये ओळखला जातो नफीस. काहीस 10-12 पावलाचा मोठा रनअप स्ट्राईकला होतो. नितीन पन्हाळे पहिलाच बॉल आणि हा चांगला लॉंग ऑफचा झेल बॉल फटका खेळला गेलाय. नक्कीच त्यामध्ये स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं गेलंय एकेरी धावेने. नक्कीच फलंदाज जेव्हा मैदानामध्ये असतो मैदानाचा ताबा घेतो तेव्हा 0 वरती जात असतो. परंतु नक्की त्यामध्ये एक धाव जोडली गेली की तो प्लस मध्ये ठरला जातो आणि अशीच धावसंख्या पुढे सरकत राहते. पाहूया नफीसचा पुढील बॉल अभिनवसाठी. अरे चांगला फटका कव्हरच्या दिशेला बॉल चाललाय. 1 बाउल सीमा पार खणखणीत असा चौकार. एक चांगला फटका अभिनवच्या बॅटमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वतःच खातं चौकारानं खोललंय. पुढील बॉल पाहूया. आणि चांगला पुन्हा सेम कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय. पुन्हा एकदा सीमा पार कणकणीत असा दर्जेदार षटकार अभिनवच्या बॅट मधून येतोय. कव्हरच्या दिशेने षटकार मारणं खूप हार्ड काम आहे आणि तेच हार्ड काम पूर्णत्वास नेतोय आयडियल अकॅडमीचा फलंदाज अभिनव. अभिनवला आपण सातत्याने कामोठे कॉलनीच्या मॅच मध्ये पाहतो. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते त्याच्याकडून. नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा संघाला आपल्या आयडियल संघाला आयडियल अकॅडमी संघाला करून देतोय तो अभिनव. चांगली आक्रमकता या ठिकाणी पाहायला मिळते. फुल चेंडू आणि पुन्हा सेम सेम टू सेम बॉल चालाय सीमा पार षटकार. काहीस महागड कठीण असं षटक या ठिकाणी हाताळलं जाते ते नफीस कडून. ज्या गोलंदाजा स्पीडला त्याला ओळखला जातो परंतु आज कुठेतरी अडचणीमध्ये आला आहे का या ठिकाणी दिसतोय. कारण तो बॅक टू बॅक 2 षटक या ठिकाणी आलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर षटकार व त्यानंतर षटकार. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्यामध्ये धावा कुठल्या गेल्यात त्या 13. आणि हा कायसा कम बॅक केले स्वतःलाच. ऑपरेशनच्या बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटचा बॉलचा अभिनवचा काही संबंध झाला नाहीये परंतु अपेक्षित अशी फलंदाजी अपेक्षित अशी धावसंख्या उभी करून दिली ते अभिनव याने. सतरा धावसंख्या झाली. 62चं आव्हान दिलंय ते जिजाऊ संघाने. तर पाहूया अभिनवसाठी पुढील चेंडू आणि हा एक मोठा फटका येतोय. बॉल चालाय कव्हरच्या डोक्यावरून सीमा पार कणकणी षटकार. दर्जेदार या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय तो अभिनवच्या माध्यमातून. तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार.
नवीनच आहे. दर्जा दर्जा आणि दर्जा आपल्या फलंदाजी जलवा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पाहायला दाखवतोय तो अभिनव. आतापर्यंत नफीसचा पुरेपूर समाचार घेतलाय. 62 धावांचं आव्हान दिलं होतं. आव्हान कठीण असेल का असा प्रश्नचिन्ह होता, परंतु तेच आव्हान सोपं करून देतोय तो अभिनव. आणि पाहूया नफीचा समाचार घेतल्यानंतर काहीशी धावसंख्या कंट्रोल करावी लागेल. त्यामुळे संघनायकाने जबाबदारी दिली ती महेश मदनेवरती. काहीसा एक कट्टर गोलंदाज, वेगवेगळ्या शैलीमध्ये बॉल टाकण्याची क्षमता, ताकद, स्किल महेश मदनेकडे आहे. पाहूया महेश मदने आपल्या संघाला काय योगदान देईल. परंतु तेवढ्याच ताकदीचे फलंदाज मैदानामध्ये येतो नितीन पन्हाळे आणि अभिनव. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देईल महेश मदने. खूप आशा, खूप अपेक्षा आहेत महेशवरती. महेशचा काहीसा व्यत्यय आलाय नक्कीच. नितीन पन्हाळे स्ट्राईकला आहे. 7 देतोय तो अभिनव. अभिनवने आज कमालच केली आहे गोलंदाजी व त्यानंतर फलंदाजीने. आणि हा काहीसा फुलटॉस चेंडू, परंतु फुलटॉस चेंडू दिलाय भिरकावून आणि बॉल चाललाय सीमा पार. खणखणीत असा चौकार आणि नक्कीच नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. आताच्या 7 धावा मिळतील. 7, एक षटकार आणि एक नो बॉल. नक्कीच फ्री हिट मिळणार आहे या ठिकाणी. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. अशा चूक केल्या तर सामना नक्कीच लवकर संपवावा लागेल. परंतु महेशला काहीतरी करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खूप मोठी उभारली आहे आणि पहिल्याच बॉलवर तुझ्या षटकार आलाय. यासाठी तुला कमबॅक करावं लागेल. आपल्या संघाला सामना सावरून द्यावा लागेल. पाहूया महेश प्रूव्ह करून देतोय. एक तेरी तो एक मेरी, कमबॅक, डॉट बॉल, निर्धाव बॉल. परंतु नक्कीच चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली ती सलामी जोडी अभिनव आणि नितीन पन्हाळे याच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 30, बिन बाद 30. आतापर्यंत 7 चेंडू हाताळले गेलेत. आणि हा पुन्हा एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला महेशचा. परंतु नक्कीच बॉल पाहायला लागलाय. एक धाव नक्कीच घेतली जाईल चपळीने आणि लेग बायच्या स्वरूपात नक्कीच एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली. 31 धावा, 8 चेंडू झाले आतापर्यंत आणि 31 धावा. कुठल्या त्या आयडियल अकॅडमी संघाने अजूनही आयडियल अकॅडमीकडे गणेश कटके सारखा एक मोठा फलंदाज आहे. बरेचसे फलंदाज त्यांच्या संघामध्ये समाविष्ट आहे. परंतु आलेली सलामीर चांगलं योगदान देते. आणि हा पुन्हा महेश कट्टर याच्यासाठीच ओळखला जातो. दर्जेदार गोलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय महेश मदने यानं. जिजाऊ आहे ना ते बघ. जिजाऊ काय नॉनसेन्स. अरे ऑरेंज दिसतोय ना. पण त्याने घेतलं ना. पाहूया महेश मदनेचा पुढील चेंडू अभिनवसाठी. आणि हा चांगला फटका या ठिकाणी आणि अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मिस झाला. परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं होतं. नक्कीच काहीसं मैदान शांत करून ठेवले महेश मदनेनं. आल्यास गरम केलं होतं अभिनवने, परंतु काहीसं थंडावा पसरलाय महेश मदनेनं. आणि हा पुन्हा एक फिरकी गोलंदाज यष्टीरक्षकाला देखील काहीसा काल नाही बॉल. नक्कीच एक धाव घेतली जाईल बाईच्या स्वरूपात. यासाठी महेश मदनेचं नाव रायगड प्रीमियर लीग मध्ये गाजत असतं. कारण की त्याच्याकडे बॉल कट करण्याची शैली खूप वेगळी आहे. एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज महेश मदनेला आपण पाहतो सातत्याने. पुढील चेंडू अभिनवसाठी असेल आणि पुन्हा एक नक्कीच चांगलं समाधान अपेक्षित असं षटक या ठिकाणी हाताळले गेले तर महेशचं कौतुक करायला तेवढं कमीच आहे. परंतु धावसंख्या चांगल्या प्रकारे उभी राहिली. धावसंख्या झाली ती 2 ओव्हरच्या अखेरीस 33.
आणि मैदानामध्ये समीकरण शिल्लक राहिले ते 18 चेंडू आणि 29 धावा. समीकरण खूप आगळं वेगळं असलं तरी पण सामन्याचा रंग कधी बदलेल ते कोणीच सांगू शकत नाही. याचं चांगलं उदाहरण आम्ही सकाळी पाहिलं ते आहे स्वर्गीय मनोज कृष्णा पाटील, प्राचीविले नौपाडा आणि त्यासोबत झाला सामना. धावसंख्या झाली ती 33. 18 चेंडू आणि 29 धावा. 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. डॉट आला डॉट किती आला 1 मिनिट बरोबर 33 आहे ना. तर सर्वेश आला गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरे षटक हाताळेल सर्वेश. स्ट्राईकला तर नितीन पण आहे. पाहूया पहिलाच फुल टॉच बॉल, परंतु पाहूया उंची जास्त आणि लांबी कमी आहे. नक्कीच या ठिकाणी होतोय सर्वेश नितीन पन्हाळेचा झेल आणि संपतो त्याचा खेळ. एक मोठा धक्का लागतोय तो. पाहूया परंतु नक्कीच बॅट्समन रिव्ह्यू असेल या ठिकाणी हाईट साठी. तिसरे पंच पाहूया. या ठिकाणी थळ उंची जास्त असेल नक्कीच कॉल दिला गेलाय. या ठिकाणी आयोजक म्हणून प्रमुख आयोजक म्हणून आज व्यासपीठावर आपण पाहतोय ते रविराज भगत यांना. नक्कीच आउट असेल. बॉल डाऊन आहे. नितीन पन्हाळे सारखा एक मोठा धक्का या ठिकाणी मिळतोय तो आयडियल अकॅडमी संघाला. पाहूया आता स्वरूप काहीसं मैदानामध्ये बदलताना पाहतोय आपण. 17 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल ती आयडियल अकॅडमी संघाला. पाहूया फलंदाजीसाठी कोण येतो मैदानामध्ये, कोण जागा घेईल नितीनची. नक्कीच निखिल निघालाय मैदानाच्या दिशेने. पाहूया निखिल. निखिलकडे देखील खूप चांगले फटके खेळण्याची शैली आहे, कौशल्य आहे. पाहूया याचा फायदा करून देईल का निखिल. तर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहता की IDFC बँकची जी स्पॉन्सरशिप मिळते ते आमच्या कामोठे क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू सागर पाटील. आदरणीय सागर अत्रे सर, क्लस्टर नवी मुंबई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीतर्फे त्यांचं स्वागत असेल. तर पाहूया पुढील सर्वेचा पुढील चेंडू असेल निखिलसाठी. आणि हा बॉल चांगला पूल केला. पूल होतं सक्सेसफुल. बॉल चाललाय सीमा पार. दर्जेदार चौकार. नक्कीच चौकार धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 37. ज्याच्यासाठी निखिलला पाठवलं होतं तेच निखिल आपली जबाबदारी पार पाडतोय. आणि एक पुन्हा येतोय मोठा फटका. बॉल चालाय सीमा पार. दर्जेदार षटकार. या ठिकाणी पाहिलं ज्याच्यासाठी संघ नायकाने संघ मालकाने जबाबदारी दिली होती निखिल वरती, ती जबाबदारी चोखीने पार पाडतोय तो निखिल. चांगल्या प्रकारचा समाचार घेतलाय सर्वेचा. आल्या पहिला बॉल होती चौका टोकला व त्यानंतर ठोकलाय षटकार.
काहीसं महागडं षटक ठरतंय, कारण की समीकरण खूप छोटं राहिलंय आणि त्याचाच फायदा घेऊन देतोय तो निखिल. पाहूया सर्वेचा पुढील चेंडू आणि हा काहीसा वेगळा फटका खेळायचा प्रयत्न, नक्कीच अंगाला बॉल लागलाय आणि लेग बायच्या स्वरूपात चपळाईने नक्कीच एक धाव घेतली जाईल. पंचाचा इशारा आहे. एकेरी धावसंख्या पुढे सरकेल. नक्कीच धावसंख्या नेऊन ठेवली ती 44. 44. पाहूया अभिनव. चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय तो आणि काहीसा हा पुन्हा एक मोठा फटका. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, नफीज आहे बॉलच्या खाली. पाहूया झेल होतो का आणि या ठिकाणी होतोय अभिनवचा झेल आणि संपतोय अभिनवचा या ठिकाणी खेळ. एक मोठा धक्का लागतोय ते आयडियल अकॅडमी संघाला, परंतु अभिनव आला आणि त्याने त्याची कामगिरी पूर्णत्वास नेऊन दिली आणि जबाबदारी दिली ती आपल्या उर्वरित फलंदाजांवरती. पाहूया आता कोण नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेईल, कारण की समीकरण शिल्लक राहिले ते 13 चेंडू आणि 18 धावा. 18 आहे ना, 300 ना 300. बोल ना, उसका नाम है, तू मेरा नाम बोल रहा है यार, मैंने उसका निकाला, ऐसा करेगा अभी? दुर्गेश का है, दुर्गेश का, मेरा नहीं, मैंने उसका नाम निकाला, उसकी प्रतिमा ने निकाला. काहीसा सामना गरम होता. चांगल्या प्रकारची खेळ या ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून केली जाते. पाहूया या संघाचा विजेता नक्की एक ठरेल, परंतु आपल्याला ज्याच्यासाठी मैदानामध्ये पाठवतो तो खेळ पुरेपूर पार पाडताना दिसतो तो प्रत्येक खेळाडू. नक्कीच क्रिकेटचा सांघिक खेळ या ठिकाणी पाहायला वैयक्तिक 23 धावांवरती आउट झालाय तो अभिनव. चांगल्या प्रकारची गोलंदाजी व त्यानंतर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. ओके सागर सर हां हां ठीक आहे. आणि आता मॅन तुम्ही त्यांच्या सागर सर. हॅलो आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय केजीएल आणि केपल साठी सातत्याने स्पॉन्सरशिप करणारे आदरणीय टायगर भाऊ अर्थात शंकर जाधव यांच्या माध्यमातून 2 कूलर आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार असतील. नक्कीच सातत्य कामोट्यावरती खूप प्रेम करत टायगर भाऊ. आणि पाहूया गोल्फ आणि हा एक मोठा फटका येतो, परंतु सेम फटके उंची जास्त लांबी कमी आणि या ठिकाणी होतो झेल ड्रॉप आणि मिळतो एक संधी आवेशला. नक्कीच समीकरणामध्ये बदल होतोय. समीकरण शिल्लक 4 ओव्हर. पाहूया आता मैदान 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे ती. हां बोला ना. ओके समोर ना. ओके ओके ओके. ओ जगदीश भाऊ परेश भाऊ तर नक्कीच सामना काहीसा हाय व्होल्टेज आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु नक्कीच सामन्याला कंट्रोल करण्यासाठी आलाय तो महेश मधने, कारण की मैदानामध्ये समीकरण शिल्लक राहिले ते 12 चेंडू आणि 16 धावा. पाहूया महेश मधने पहिल्या गोलंदाजीवरती आपला जलवा दाखवला होता, परंतु आता पुन्हा काय करेल याकडे सगळ्यांचं लक्ष. तर पाहूया स्ट्राईकला येतो निखिल, नॉन स्ट्राईकला येतो आकेश आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो महेश मधने. एक कटर गोलंदाज प्रताप आलेला आहे, त्याचं देखील हार्दिक स्वागत. काहीतरी प्रताप करावा लागेल आज. सामना काहीसा हाय व्होल्टेज या ठिकाणी पाहतोय आपण.
क्षेत्रामध्ये बदल केला जातोय. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. काहीसं मोठं रन पंचानं पार केलंय. आणि हा चांगला ज्याच्यासाठी महेशला ओळखलं जातं, ज्या कटसाठी महेशला ओळखलं जातो, तो महेश स्वतःला आज प्रूव्ह करून देतोय. नक्कीच समीकरणामध्ये बदल, समीकरण शिल्लक राहिले मैदानामध्ये ते 11 चेंडू 16 धावा. पाहूया पुढील चेंडू काय असेल. आणि हा खोलवरचा बॉल नक्कीच एक धाव चपळाईने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नसेल कारण की क्षेत्ररक्षक सर्वेश तिथे तैनात आहे. एक धाव घेतली जाईल, एकेरी धावसंख्या पुढे सरकेल. समीकरण शिल्लक आहे 10 चेंडू आणि 15 धावा. पाहूया आतेश एक डावखुरा फलंदाज, डावखुरा गोलंदाज आहे तर एका बाजूने आहे तो डावखुरा फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय करेल. मुक्काम पोस्ट गोळी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. डावखुरा फलंदाज मैदानामध्ये आहे तर डावखुरा गोलंदाज देखील मैदानावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती आहे महेश मधने. आकेश आणि महेश दोन्ही गोलंदाज फलंदाज डावरे. पाहूया. आणि हा काहीसा जास्त कट झाला, नक्कीच बॉल बाहेरच्या दिशेला निघाला. एक धाव नक्कीच वाईटच्या स्वरूपात घेतली जाईल. समीकरणामध्ये काहीसं परिवर्तन आहे. बसलेले खेळाडू आता उभे झालेत कारण की सामना हा गरम झालाय. परंतु सामना कोणाच्या बाजूने जाईल येणारे बॉल सांगतील. महेशचा पुढील चेंडू आकेशसाठी. आणि हा चांगला एक फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, नफीच्या माध्यमातून झेल होतोय ड्रॉप, परंतु नक्कीच चपळाईने 2 धावा या ठिकाणी घेतल्या जाईल. पाहूया. पडतायत, धडपडतायत कारण की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे असा प्रत्येक खेळाडू या ठिकाणी सांगतोय. परंतु नक्कीच विजेता एक असला तर प्रयत्न हे प्रत्येकाला करावे लागतील. समीकरण काहीसं पुढे सरकते. समीकरण शिल्लक राहिले ते 9 चेंडू आणि 12 धावा. पाहूया. आणि हा एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु बॉल चाललाय सीमा पार. दर्जेदार आकेशचा चौकार. काहीसं क्षेत्राच्याकडून होते चूक आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय तो आयडल अकॅडमी संघाला. आणि नक्कीच या ठिकाणी चौकार पाहायला मिळतो. चौकार धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 54. समीकरण अत्यंत जवळ. 8 चेंडू आणि 8 धावा. नक्कीच आकेश पवार पुढील मॅचचा बॉल असेल. पाहूया. आणि हा काहीसा हॅलो 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 हॅलो. समीकरणात काहीसं प्रत्येक वेळी बॉलवरती समीकरण बदलतंय. बॉल टू रन अशी धावसंख्या या ठिकाणी उपस्थित आहे. मैदानामध्ये 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. तर पाहूया या शेवटच्या चेंडूंवरती काय येतंय. एखादा मोठा फटका आला तर सामना संपूर्णपणे आयडियल अकॅडमीच्या बाजूने झुकू शकतो. परंतु जर का डॉट चेंडू आला तर काहीच्या सामन्यामध्ये गरम वातावरण पाहायला मिळेल. संदेश भगत यांच्या माध्यमातून काहीसं क्षेत्ररक्षण सजवलं नितीलसाठी जाळ फेकला जातोय. परंतु पाहूया महेशचा पुढील चेंडू. आणि हा काहीसा पायावर बॉल आदळला गेलाय. नक्कीच लेग बॅच्या स्वरूपात एक धाव घेतली जाईल. आणि धाव संख्या आली ती 56. अब तक धाव संख्या झाली 56 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. हां बोला ना. हां बोला. हो झाला झाला झाला. होय होय होय. हां ओके ओके. ए ऐक ना मित्रा, तिकडे जेवणासाठी बोललो परेश मात्र समोर. कोणतरी एकाला पाठव. यापुढे सामना असेल तो मातोश्री 11 आणि स्वर्गीय मनोज कृष्णा पाटील प्राची 11 नौपाडा. नाणेफेक जिंकली होती मातोश्री 11 संघाने. आणि काय निर्णय घेतला असेल कृपया आयोजकांना आपली कल्पना द्यायची. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. संपूर्ण 11 प्लेयर कोऑर्डिनेट करतात एकमेकांशी. पाहूया कोणाच्या हातामध्ये जबाबदारी दिली जाते ती चेंडूची आणि कोण ह्या सामना कंट्रोल करण्यासाठी येईल. परंतु तेवढ्याच ताकदीचे फलंदाज मैदानामध्ये आहेत ते निखिल आणि आकेश.
6 चेंडू आणि 6 धावा. संतोष पाल, कृपया आपण रविराज भगत आमचे संघ मालक यांना जरा कॉल करायचा आहे. संतोष पाल यांना विनंती आहे रविराज भगत यांच्याकडून. तर गोलंदाजी मार्क वरती आहे तो राहुल पवार. आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असलेला खेळ तुला थांबवावा लागेल. यासाठी संघ मालकाने, संघ नायकाने राहुल वरती जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी पार पाडतो का हा येणारा वेळ, येणारे मिनिटच सांगतील. परंतु सामना चालू आहे तो. 6 चेंडू आणि 6 धावा. स्ट्राईकला आहे निखिल, नॉन स्ट्राईकला आहे तो आकेश. पाहूया काहीसं 7-8 पावलाचं मोठं एक रनअप या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. काहीसं क्षेत्राच्या बदल केला जातोय कारण की सामना खूप हाय व्होल्टेज झालेला आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. पाहूया राहुलचा पहिलाच बॉल निखिल साठी आणि हा चांगला खोलवरचा बॉल लॉंग ऑफ चटवला परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच एक धाव घेतली जाईल. आणि आता डावखुरा फलंदाज गोविलचा सुपुत्र आकेश आलेला आहे स्ट्राईकला. आकेशला आपल्या बॅटचा जलवा दाखवावा लागेल. संपूर्ण गोविल गाव हा सामना पाहत असेल. 5 चेंडू शिल्लक, 5 धावांचा खेळ शिल्लक. विजय मात्र नक्कीच एकाचा असेल. संपूर्ण खेळाडूंची पणा या संपूर्ण सामन्याला लागलेली आहे. पाहूया 5 चेंडू 5 धावा आणि हा एक मोठा फटका येतोय. बॉल चाललाय सीमा पार. आकेशचा दर्जा षटकार आणि या ठिकाणी मॅच जिंकलाय तो आयडल अकॅडमी. नक्कीच विजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि पराजित झालेल्या संघाला पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. प्रदीप साळवी, प्रदीप साळवी यांचा हा संघ मालक आहे आयडल अकॅडमी आणि नक्कीच या ठिकाणी मॅच जिंकली गेली आहे. नक्कीच आयडल अकॅडमीचं करावं कौतुक तेवढं कमीच आहे कारण की धावसंख्या खूप मोठी होती परंतु संघाने चांगल्या प्रकारे धावसंख्या पेलली गेली. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द माझ्या मते असेल तर नक्कीच अभिनव असेल कदाचित. अभिनव